तुम्ही आतापर्यंत केलेली कामं, दादांनी केलेली कामं, मी वचन देतो की आमच्याकडे कुठलंही राजकीय बल नसता अपक्ष म्हणून तुमच्यापेक्षा 1 कोटीची तरी कामं आम्ही जास्त करून टाकू. माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना. तर तुम्ही समाजाची कामं करा. काय अत्यंत वाईट वाटतं दैने साहेब, काय चुकीचं केलं मी मला सांगा. सकाळी उठल्यापासून मी स्मशानभूमीत दशक्रियाला असतो, बैठीला असतो. 100 जणांचे फोन आले तर मी कुठे हजर असतो. कुणाची फी भरायला नाही तर आम्ही हजर असतो. शाळेत जातो, दवाखान्यात जातो, ग्रामीण रुग्णालयात जातो. माझ्या मुस्लिम बांधवांना विचारा, रात्री 9 वाजता फोन केल्यानंतर म्हणतात साहेब इथं घेतलं जात नाही, काय करू मी. आम्ही वायसीएमला फोन करतो, तिथं त्यांना ऍडमिशन करून घेतो. 4-4 वाजेपर्यंत जागतो. साहेब आम्ही काय चुकीचं केलंय, तुम्ही काय शिक्षा देताय आम्हाला, का आमच्या पार्टीमध्ये हस्तक्षेप करताय, का मंतरचं नुकसान करताय. अरे आम्ही मंतरचं वाईट केलं असतं तर तुम्ही आम्हाला हे करायला पाहिजे होतं, आमच्या वाट्याला दुःख द्यायला पाहिजे होतं. पण साहेब आम्ही घाबरणार नाही, रडणार नाही, आम्ही तुम्हाला ठोस उत्तर देणार आहे. तुम्ही मंचरकरांचं नुकसान करताय, संजय थोरातचं नुकसान करत नाहीयेत तुम्ही. माझ्या मागे पूर्ण आध्यात्मिक जो समाज आहे, सगळे हिंदुत्ववादी संघटना आहे, सर्व जाती धर्म जे आहेत ते सर्वांचं पाठबळ आहे. आज तुमच्या धाकानं, तुमच्या दपटशाहीनी समाज पुढे येऊन बसत नाहीये. मला काल आमचे कार्यकर्ते म्हटले सेट कसं करायचं, आपली सभा नका घेऊ, आपल्याला कोण आहे भरत, सगळे घाबरतात. मी सांगितलं अरे मी एकटाच भाषण करणार, नाही कोणी आलं तरी चालू, मग भाषण